नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॅक्टिस सेट 4.1 आपले आधीचे तिन्ही व्हिडिओ जर तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोडवायला काहीही वेळ लागणार नाही. तरी पण आपण 2 टप्प्यात घेतोय विद्यार्थी मित्रांनो. का तर व्यवस्थित विद्यार्थ्यांना हे समजावे. आता पहिलं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST is 12% and what is the rate of CGST आणि SGST. आता GST 12% आहे आणि तुम्हाला SGST विचारली 6% आणि CGST 6%. संपलं उत्तर, एवढंच आहे. मग आपण लिहूया व्यवस्थित, उत्तर लिहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा पहिला प्रश्न तुम्हाला काय रेट ऑफ GST इज इक्वल टू 12% दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं पहिले काय विचारलेलं आहे, CGST शब्द वापरला का? ओके, मग आपण CGST लिहू. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ इंटू GST. हे दोन्ही GSTच्या अर्धे असतात, म्हणजेच हाफ इंटू 12 म्हणजेच 6%. ओके विद्यार्थी मित्रांनो, झालं. मग आपण आता इथं लिहू शकतो व्यवस्थित CGST इज इक्वल टू 6% आणि SGST इज इक्वल टू 6%. झालं उत्तर, संपलं. पहिला प्रश्न क्लिअर. अवघड आहे काही? चला नंबर 2 घेऊया. आता हे माहीत आहे म्हणून आपण पटापट लिहितोय. नंबर 2 बघूया. नंबर 2 काय बघा. ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST रेट ऑफ CGST मग आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 रेट ऑफ CGST इज इक्वल टू 9%. ओके, आणि व्हॉट इज द SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST. आता SGST मग आता CGST किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 9%. मग जेवढा CGST असतो तेवढाच SGST असतो. मग आपण असं लिहूया CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9%. विचारलं आहे आपल्याला SGST, मग SGST इज इक्वल टू 9%. हे आलं तुमचं पहिलं उत्तर. आणि आता विचारलं GST इज इक्वल टू असं लिहूया GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. ओके, मग GST इज इक्वल टू रेट ऑफ CGST 9% प्लस 9% इज इक्वल टू GST इज इक्वल टू 18%. ओके विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही रेट ऑफ GST लिहिलं तरी चालेल. ओके, रेट ऑफ GST. ओके, हे 9% केलं तरी हरकत नाही. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला हे बघा छोटे खाणी उत्तर आहेत, काय असं फार मोठे नाही आहेत. चला नंबर 3 घेऊया. नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 किती पटापट होत आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 बघा विद्यार्थी मित्रांनो. काय मेसर्स म्हणजे रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 20%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. ओके, आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा हे काय आहे बघा, मेसर्स म्हणतात त्याला, लक्षात घ्या. म्हणजे दुकानदाराच्या याच्यावर लिहिलेलं असतं बघा, मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 tins. आता बघूया आपण काय दिलेलं आहे. मग प्राईज ऑफ 1 tin, आता इथं करू आपण प्राईज ऑफ 1 tin इज इक्वल टू रुपीज 2,800. ओके, मग प्राईज ऑफ 2 tin इज इक्वल टू 2 इंटू 2,800 इज इक्वल टू 5,600 रुपीज. हे झालं तुमचं 2 पत्राची किंमत. एका पत्राची किंमत किती आहे? 2800 रुपये.
तर प्राईज ऑफ 2 टीनची किंमत 56, म्हणजे टॅक्झेबल व्हॅल्यू ही 56,600, म्हणजे टॅक्झेबल व्हॅल्यू इथं लिहू, टॅक्झेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹5600. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता काय काढायचं आहे आपल्याला याच्यावरची, देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST, अमाऊंट ऑफ CGST अँड SGST काढायचं आहे. ओके, मग आता GST किती दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, GST दिलेलं आहे 28%. ओके, मग SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST. ओके, म्हणजेच SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू हाफ इंटू 28. SGST इज इक्वल टू 14%, याचे हाफ केले तर, आणि CGST इज इक्वल टू 14%. ओके ओके विद्यार्थी मित्रांनो, हे समजलं. मग आता SGST आणि CGST तुम्हाला हे काढायचं आहे 14% याच्यावर आणि 14% पण याच्यावर. एक जरी काढलं तर बाकीचं बरोबर येतं. मग आपण बघूया पहिले काय काढायचं आहे, त्याच्यावर काय दिलेलं आहे, पहिले काय काढायचं विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, CGST काढू आपण. ओके, मग CGST रेट ऑफ अमाऊंट ऑफ CGST. आता बघा दोन गोष्टी वेगळ्या आहे, अमाऊंट ऑफ CGST आणि रेट ऑफ CGST हे दोन शब्द वेगळे. रेट ऑफ CGST म्हटलं तर पर्सेंटमध्ये येईल आणि अमाऊंट ऑफ CGST म्हटलं तर रुपीजमध्ये येते. ओके, अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू किती आहे, 5600 इंटू 14%, 14%. ओके, मग हे झिरो हे झिरो हे झिरो आणि हे झिरो कटले, म्हणजे अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू, आता यांचा गुणाकार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, 56 गुणिले 14. ओके, 14 × 14, 14 × 28, 14 × 42, 14 × 56, 14 × 5 70, 14 × 7 84, 4 हातचे आले 8, बरोबर. 14 × 14, 14 2 28, 14 × 42, 14 × 56, 14 5 70, 70 आणि हे म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 78, म्हणजे ₹784, म्हणजे ही आले अमाऊंट ऑफ CGST. आणि मग अमाऊंट ऑफ CGST इक्वल अमाऊंट ऑफ SGST, म्हणजेच अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू ₹784. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे उत्तर. बघा अतिशय सोपं आहे की नाही, बघा व्यवस्थित जर लिहिलं तर आपल्याला काही अडचण येत नाही. फक्त एक एक व्यवस्थित आणि सोडवायचा प्रयत्न करा, 2-3 वेळा प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला गणित येईल. चला आपण आता पुढचं गणित बघूया. पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जर व्यवस्थित डिटेलमध्ये आपण लिहिलं ना तर आपल्याला ते गणित समजतं. आता कोणतं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 4 नंबरचं गणित. ओके, प्रॉब्लेम 4 काय, द टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586, रेट ऑफ GST इज 18%, देन व्हॉट इज द प्राईज ऑफ द बेल्ट फॉर द कंझ्युमर. आता म्हणजे कस्टमरला ती वॉच केवढ्यात पडली, रिस्ट वॉच बेल्ट. ओके, बघूया आपण आता टॅक्झेबल व्हॅल्यू असं लिहू, पहिलं उत्तर सुरू करू. टॅक्झेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट, प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, इज इक्वल टू ₹586. आता याच्यामध्ये आपल्याला GST 18% दिलेलं आहे. ओके, GST 18%, आणि व्हॉट इज द प्राईज ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. आता हे बघा, ही वॉच आहे, ही टॅक्झेबल व्हॅल्यू, याच्यावर टॅक्स काढायचा आहे, मग याच्यावर 18%, म्हणजे अमाऊंट ऑफ GST करावं लागेल. अमाऊंट ऑफ GST
इज इक्वल टू टॅक्झेबल व्हॅल्यू 586 इंटू 18%. ओके. कसं कराल विद्यार्थी मित्रांनो आता याचा गुणाकार भागाकार? बघा 586 गुणिले 18 भागिले 100 असं करायचं आहे आपल्याला. तर तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार केला आणि 2 नंतर जर दशांश ठेवलं तर सगळ्यात सोपं जाईल असं मला वाटतं. 5, 8, 6 गुणिले 18, 8 सकम 48, 48 8, 8 आले 4, 8 8 64, 65, 66, 67, 68, 68 8, 8 आले 6, 8 पंचे 40, 40 आणि 6 46 गुणिले 6 1 6, 8 1 8, 5 1 5, 8 8 आणि 6 14 4, हात चाला 1, 8 1 9 10, 5 15 5, हात चाला 1, 5 1 6, 6 4 10. आता हे आलं ह्या दोघांचा गुणाकार. ओके, मी इथं लिहितो विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला लिहायला हरकत नाही. तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालेल. आणि भागिले 100 आहे. आता हा शून्य आणि हा शून्य काटला म्हणजे दशांश इथं आला. आता हे असं उत्तर आपण लिहू शकतो. 105 रुपये 48 पैसे हे अमाऊंट ऑफ GST झाली. मग आता कस्टमरला ती वॉच केवढ्याला पडली ही रक्कम याच्यामध्ये ॲड होईल. ओके, म्हणजे मग आपण उत्तर काय लिहिणार विद्यार्थी मित्रांनो? बघा इथं काय दिलेलं आहे की प्राइस ऑफ बेल्ट, टोटल प्राइस ऑफ बेल्ट इज इक्वल टू टॅक्झेबल व्हॅल्यू प्लस GST, अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट AMOUNT, अमाऊंट ऑफ GST. मग टॅक्झेबल व्हॅल्यू किती आहे? 586 रुपये प्लस 105 रुपये 48 पैसे. आता यांची बेरीज करूया. 586.00 आणि 105 रुपये 48 पैसे म्हणजे 8 4.8 आणि 6 5 5 10 आणि 11 1 हाताला 1 8 1 9 5 आणि 6 691 रुपये 48 पैसे म्हणजे रुपीज 691 रुपये 48 पैसे एवढ्याला ती वॉच मिळाली. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपले 4 गणितं झालेले आहेत. आपण 5वं 6वं 7वं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया विद्यार्थी मित्रांनो. 4 गणितं एकात आणि 3 गणितं एकामध्ये. चला बाय विद्यार्थी मित्रांनो.